Welcome to Mahali's Academy. Program for addition of odd, even numbers. With full logic explanation. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आता आपण नेक्स्ट प्रोग्राम पाहूयात. आता आपल्याला क्वेश्चन असा आहे, राईट अ प्रोग्राम टू सम ऑल द ऑड नंबर्स बिटवीन 1 to 20. 1 पासून 20 पर्यंत जे काही ऑड नंबर्स आहेत त्या सर्व ऑड नंबरची आपल्याला हवी आहे ऍडिशन. त्याकरता एक प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. प्रोग्रामिंग सी मध्ये प्रोग्रामिंग करतोय आपण, त्यामुळे सुरुवातीला लायब्ररी फाइल्स कॉल करणं गरजेचं आहे. इन्क्लूड #include stdio.h #include conio.h म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट कन्सोल इनपुट आउटपुट. त्यानंतर आपण जे आपलं रेग्युलर फंक्शन यूज करतो ते वाईड मेन आहे आणि त्यामध्ये त्या वाईड मेन या फंक्शन मध्येच आपण आपला प्रोग्राम रन करणार आहे. सुरुवातीला क्लिअर स्क्रीनचा फॉर्मॅट आपण यूज करतोय. ठीक आहे, या क्लिअर स्क्रीनच्या फॉर्मॅट मध्ये अगोदर जे काही आपला आउटपुट असेल प्रोग्रामचं ते सर्व क्लिअर होईल. आता मला काय करायचं, इंटिजर साठी व्हेरिएबल जे काही यूज करायचे मला ते या ठिकाणी करायचे. तर इंटिजर साठी मी व्हेरिएबल घेतोय पहिलं आय हे व्हेरिएबल मी घेतोय, जेणेकरून मला ते व्हॅल्यूज लक्षात येतील की 1 to 20 पर्यंत किती ऑड नंबर्स आहेत. त्यानंतर बरोबर, आय हा इंटिजर मी घेतला. त्यानंतर मी सेकंड इंटिजर घेतोय, सेकंड व्हेरिएबल घेतोय एन. आता एन म्हणजे काय, नेमकी तुमचा फायनल व्हॅल्यू काय, 1 to 50 1 to 20. आता माझी फायनल व्हॅल्यू आहे एन, फायनल व्हॅल्यू एन आहे म्हणजे माझी फायनल व्हॅल्यू जर फिक्स असेल क्वेश्चन मध्ये प्रोग्राम लिहिताना तर एन ची व्हॅल्यू ती घ्यावी लागेल आपल्याला. एन ची व्हॅल्यू या ठिकाणी बाळांनो 20 म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला 20 घ्यायची आहे. आणि थर्ड वाला जे काही व्हेरिएबल मला घ्यायचंय ते आहे सगळ्यांची सम. मला सम हवी ना सगळ्या नंबरची 1 to 20 पर्यंतच्या ऑड नंबरची, म्हणून सम. पण समची सुरुवात कुठून करणार मी, स्टार्टिंगला माझी सम 0 असेल आणि मग तिथून पुढे सुरुवात करणार. म्हणून सुरुवातीला मी काय करणार, इथं इनपुट 0 आणि सेमीकोलॉन. अशा पद्धतीने इंटिजर आय कन्सिडर केला, इंटिजर आय हे व्हेरिएबल कन्सिडर केलं, परत व्हेरिएबल एन कन्सिडर केलं ज्याची मॅक्सिमम व्हॅल्यू 20 आहे, मग व्हेरिएबल कन्सिडर केला सम ज्याची स्टार्टिंग व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, यानंतर मला काय करायचंय बाळांनो, फॉर लूप वापरून कंडिशन प्रोव्हाइड करायची आहे. मग मी यूज करतो फॉर लूप. ठीक आहे, फॉर लूप साठी मी यूज करणार आहे इनिशियलायझेशन. सुरुवातीला आय ची व्हॅल्यू स्टार्टिंगला काय असेल रे, सुरुवात कुठून करायची आयच्या व्हॅल्यूची. फॉर एक्झाम्पल मला आय ची व्हॅल्यू पुट करायची बाळांनो 1 पासून, बिकॉज माझे जे काय ऑड नंबर स्टार्ट होतात ते 1 पासून स्टार्ट होतात. हे झालं इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन केल्यावर सेमीकोलॉन. त्यानंतर मला फायनल व्हॅल्यू, आता फायनल व्हॅल्यू माझी फिक्स आहे 20 कारण 1 to 20 ना, मग इनिशियलायझेशन 1 पासून आणि फायनलायझेशन 20 पर्यंत. मग मी पुन्हा घेणार आय मध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू 20, लेस दॅन ऑर इक्वल टू 20. ओके, अशा पद्धतीने फायनलायझेशन पण झालेलं आहे बाळांनो माझं. पुन्हा सेमीकोलॉन. आता ते विचारतात की इन्क्रीमेंट कितीने आहे. आता तुमची इन्क्रीमेंट ऑड नंबरची इन्क्रीमेंट किती नंबरने होते रे, 2 ने. 1 + 2 केलं तर इन्क्रीमेंट 2 ने होते ना. 3 येतं, 3 ऑड नंबर आहे. 3 + 2 केलं तर इन्क्रीमेंट 2 ने होते. 5 हा ऑड नंबर आहे. 5 + 2 केलं तर इन्क्रीमेंट 2 ने होते. 7 हा ऑड नंबर आहे. या पद्धतीने म्हणजे माझं इन्क्रीमेंट आहे आयची जी काय व्हॅल्यू असेल ती त्याच्यामध्ये प्लस करायचे बाळांनो तुम्हाला 2 आणि मग पुढे करायचे इक्वल टू 2. म्हणजे याचं मिनिंग काय झालं की तुम्हाला आयची जी काय व्हॅल्यू असेल त्यामध्ये नंतर तुम्हाला +2 करायचे आणि जे आन्सर येईल ते आन्सर आय म्हणून तुम्हाला यूज करायचे आणि ते ऍड करायचे एन मध्ये. इथं एन ची व्हॅल्यू आहे ना, आयची व्हॅल्यू जी ना ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन हवी ना, लेस दॅन ऑर इक्वल टू एन. इथे एन घ्यायचंय. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व लिहायचंय. ठीक आहे, मग फॉर लूप यूज केला, हे एवढंच महत्वाचं आहे बाळांनो आपल्यासाठी. फॉर लूप यूज केला, त्यामध्ये इनिशियलायझेशन केलं 1 to 20 पर्यंत नंबर आहे म्हणून इनिशियलायझेशन आय इज इक्वल टू 1 सेमीकोलॉन. फायनलायझेशन करताना आय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन असली पाहिजे, लेस दॅन ऑर इक्वल टू एन असली पाहिजे. म्हणजे 20 च्या पुढे ऑड नंबर जाता कामा नये बॅक फायनल व्हॅल्यू.
आणि इन्क्रिमेंट आहे प्लस ऑर इक्वल टू 2, कारण ऑड नंबर मध्ये कोणत्याही नंबर मध्ये 2 ऍड केले कुठल्याही ऑड नंबर मध्ये तर पुढचा ऑड नंबर येतो, म्हणून प्लस ऑर इक्वल टू 2, प्लस इक्वल टू 2 असं. आता फॉर लूप यूज केला. आता फॉर लूप मध्ये तुम्हाला यूज करायचं आहे बाळांनो कर्ली ब्रॅकेट. जे काही तुम्हाला प्रिंट करून घ्यायचंय ते कर्ली ब्रॅकेट मध्ये प्रिंट करून घ्यायचंय. बरं, काय प्रिंट करायचंय बाळांनो तुम्हाला, म्हणजे काय नेमकं व्हॅल्यू काय करायची तुम्हाला, तुमचं जे काही सुरुवातीचं सम व्हेरिएबल आहे सम, तर या सम व्हेरिएबल मध्ये काय करणार, सम प्लस ऍडिशन करत जायचंय ना तुम्हाला, सम प्लस आय. ऍक्च्युअली तुम्हाला काय करायचंय बाळांनो, सम प्लस आय म्हणजे जी काही सम आहे सुरुवातीची सम इज इक्वल टू 0, त्यामध्ये ऑलवेज हाईदालचा ऑड नंबर ऍड करायचा, पुढे जायचं. परत जो काही आयचं व्हॅल्यू असेल 3 आधीच्या सम मध्ये ती व्हॅल्यू ऍड करायची, परत पुढे जायचं. असं करत करत फायनल सम आपल्याला हवी, म्हणून सम प्लस आय आणि पुढे द्यायचं सेमिकोलॉन. त्यानंतर तुमचा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचं बाळांनो. मी कंप्लीट केलेला आहे कर्ली ब्रॅकेट. आता या ठिकाणी तुमचा जो फॉर लूप होता तो कंप्लीट झालेला आहे फॉर लूप, आणि त्यामध्ये केलं जाणार आहे ऑपरेशन. ठीक आहे. आता फॉर लूप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट करायची आहे तुमचं फायनल आन्सर. त्यासाठी तुम्हाला वापरायचंय प्रिंट एफ. प्रिंट एफ. आता प्रिंट एफ मध्ये तुम्हाला डबल कोट्स मध्ये घ्यायचंय द फायनल आन्सर, द सम ऑफ ऑड नंबर्स आर. जे काही सम ऑफ ऑड नंबर्स असेल ते द सम ऑफ ऑड नंबर्स आर, मग पुढे काय इज इक्वल टू डबल. आता सम ऑफ कुठल्याही ऑड नंबरची जरी तुम्ही ऍडिशन केली तरी ते काय येणार, इंटिजर. इंटिजरचा फॉर्मॅट स्पेसिफायर कोण आहे, पर्सेंटेज डी. दिस इज द फॉर्मॅट स्पेसिफायर. डबल कोट कंप्लीट. पण तुम्हाला न्यू लाईन मध्ये दरवेळेस जायचंय ना ऑलवेज ऍडिशन करताना, म्हणजे न्यू लाईन परत न्यू लाईन पुन्हा पुन्हा तोच हे करायचंय. तर बॅकस्लॅश एन फॉर न्यू लाईन आणि डबल कोट्स कंप्लीट कॉमा. आता यानंतर पर्सेंटेज डी फॉर्मॅट स्पेसिफाय केला, ऑलवेज न्यू लाईनला जाऊन परत एकदा फॉर लूप तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं आहे. आणि हे जी काही इथं जी व्हॅल्यू येणार इज इक्वल टूच्या पुढे ती कशाची व्हॅल्यू असली पाहिजे, या समची. म्हणून तुम्हाला इथं ते स्पेसिफाय करायचं सम, आणि त्यानंतर कंप्लीट सेमिकोलॉन. आणि या ठिकाणी तुम्हाला जो काही तुमचा गेट सीएच आहे तो या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे, टू होल्ड द स्क्रीन. टू होल्ड द स्क्रीन शेवटी गेट सीएच सेमिकोलॉन. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही कर्ली ब्रॅकेट आहे तो पण कंप्लीट करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा प्रोग्राम असा झालेला आहे. सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, क्लिअर स्क्रीन करायची आहे. सुरुवातीला एक इंटिजर आय घ्यायचा आहे जो तुमची सुरुवातीची स्टार्टिंग व्हॅल्यू असेल. त्यानंतर दुसरा व्हेरिएबल घ्यायचा एन जी फायनल व्हॅल्यू असेल, आणि सम जी तुमची ऍडिशन येणार आहे. सुरुवातीला मी समची व्हॅल्यू 0 घेतली कारण ऍडिशन सुरुवात करताना सुरुवातीची व्हॅल्यू समची 0 असायला हवी, मग पुढे ऍडिशन होत होत ती व्हॅल्यू वाढत वाढत जाईल. बरोबर. मग सुरुवातीला इनिशियलायझेशन केलं, स्मॉलर व्हॅल्यू आहे आय इज इक्वल टू 1, मग आय इज इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू एन. लेस दॅन ऑर इक्वल टू एन म्हणजे फायनल व्हॅल्यू 20 होती ना तुमची, तर 20 पेक्षा कमी व्हॅल्यू असली पाहिजे आयची, म्हणजे फायनल व्हॅल्यू 1 आणि स्टार्टिंग व्हॅल्यू 1 फायनल व्हॅल्यू 20, जी के एन ची व्हॅल्यू 20 इथं. आणि आय ची व्हॅल्यू ऑड नंबर मध्ये 2चा डिफरन्स असतो, म्हणून दर वेळेस आय प्लस इक्वल टू 2, म्हणजे 1 मध्ये जर 2 ऍड केले तर पुढचा ऑड नंबर येतो 3, 3 मध्ये 2 ऍड केले तर पुढचा ऑड नंबर येतो 5, त्या पद्धतीने. आणि खाली त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय करायचं तर सम इज इक्वल टू सम प्लस आय. हे सम म्हणजे 0, आय ची व्हॅल्यू 1 मग 0 प्लस 1, मग सम आली 1, मग पुढचा ऑड नंबर येईल 3, मग 1 प्लस 3 पुढचा ऑड नंबरची ऍडिशन येईल 3 4, मग 4 मध्ये पुढे परत 5 ऍड करायचे, त्या पद्धतीने कंटिन्युअसली पुढे. आणि प्रिंट करायचंय सगळ्या ऑड नंबरची जी काय ऍडिशन आहे ती पर्सेंटेज डी मध्ये, आणि याची जी व्हॅल्यू आहे ती न्यू लाईन मध्ये दरवेळेस ऍडिशन गेली पाहिजे म्हणून बॅकस्लॅश एन. आणि समची व्हॅल्यू याची जी काय व्हॅल्यू असेल या व्हेरिएबलची ती इथे इज इक्वल टूच्या पुढे यायला हवी. टू होल्ड द स्क्रीन गेट सीएच वापरायचं आणि पूर्ण करायचं. जर तुम्ही याला रन केलं तर प्रोग्राम रन होईल आणि तुम्हाला फायनल आन्सर येईल द सम ऑफ ऑड नंबर्स आर 100, म्हणजे 1 ते 20 या परेमध्ये ज्या काही ऑड नंबर्स आहे त्यांची व्हॅल्यू काय आहे 100.
आता या प्रोग्राम मध्ये अजून थोडा चेंजेस जर करून पाहिला, ते जर आपल्याला म्हटले बाळांनो की आपल्याला काय पाहिजे की 50 to 100, 51 to 100 पर्यंत जे काही ऑड नंबर्स आहे आपल्याला त्याची ऍडिशन हवी आहे. 51 ते 100 याच्यामध्ये जे काही ऑड नंबर्स आहे आपल्याला त्याची व्हॅल्यू हवी आहे. तर तुम्ही सुरुवातीला घेणार फक्त तुमची यांची जी व्हॅल्यू आहे फायनल व्हॅल्यू ती काय असणार तुमची 100. सम तर स्टार्टिंग पासून झिरोच घ्यायची तुम्हाला. आय ची स्टार्टिंग व्हॅल्यू काय घेणार रे? आय शुड बी स्टार्ट फ्रॉम 51 म्हणजे इनिशियलायझेशन 51 पाशी, फायनलायझेशन एन पाशी म्हणजे 100 पाशी, आणि ऑलवेज प्लस ऑर इक्वल टू 2. ऑलवेज 2 ने ऍड केल्यावर ऑड नंबर येतो. हे असं बाकी सगळं ऍज इट इज येणार. आणि इज इक्वल टू केल्यावर 51 ते 100 मध्ये ज्या ऑड नंबर्स आहे त्यांची ऍडिशन तुमच्या समोर येणार 1875. समजलं? मग कुठल्याही नंबरच्या मध्ये जर तुम्हाला ऑड नंबरची ऍडिशन विचारली तर या पद्धतीने करायचं. आता जर समजा तुम्हाला बरं का बाळांनो इवन नंबरची ऍडिशन विचारली असती मग तुम्ही काय केलं असतं? इकडे पहा. आता त्यांनी मला आहे ना असं विचारलं बाळांनो की 1 to 20 यामध्ये जे काही इव्हन नंबर्स आहेत ना, इव्हन नंबर्स 1 to 20 मध्ये जे इव्हन नंबर्स आहेत त्या इव्हन नंबरची मला ऍडिशन हवी आहे. 1 to 20 मध्ये राईट द प्रोग्राम टू सम ऑल द इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 20. 1 पासून 20 पर्यंत मध्ये ज्या इव्हन नंबर्स आहेत त्यांची मला ऍडिशन हवी आहे. तर मी काय करणार, इथं फायनल व्हॅल्यू काय राहील यांची 20, मग यांची व्हॅल्यू 20. सम तर ऑलरेडी सुरू कुठून होणार? सम तर 0 पासून स्टार्ट होणार इथपर्यंत ऍज इट इज. तुमचं इनिशियलायझेशन कुठून होणार आहे? पहिली व्हॅल्यू कोणती आहे तुमची 1 to 20 मध्ये? फर्स्ट व्हॅल्यू कोणती आहे तुमची? 1 to 20 मध्ये फर्स्ट इव्हन व्हॅल्यू कोणती आहे? 1 नंतर येणारी फर्स्ट इव्हन व्हॅल्यू 2 आहे. मग इनिशियलायझेशन 2 पासून करायचं. लेस दॅन ऑर इक्वल टू 20 राहील आणि ऑलवेज 2 मध्ये 2 ऍड केले तर तुम्हाला इव्हन नंबर येईल. 2 + 2 4 इव्हन नंबर, 4 + 2 6 इव्हन नंबर. त्या पद्धतीने. आणि इथं सम ऑफ इव्हन नंबर करायचं. झालं. द सम ऑफ इव्हन नंबर्स आर पर्सेंटेज डी फॉर्मॅट स्पेसिफाय केला /n न्यू लाईन साठी, आणि सम याची व्हॅल्यू इथं इज इक्वल टूच्या पुढे प्रिंट होणार. गेट CS टू होल्ड द स्क्रीन. हे जर केलं तर ती ऍडिशन आलेली आहे 110. याचा अर्थ काय झाला बाळांनो की 1 ते 20 मध्ये ज्या इव्हन नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन आली 110. आलं की इव्हन नंबरची ऍडिशन. आता जर समजा तुम्हाला असं विचारलं की त्यांनी विचारलं बाळांनो की 51 to 100 याच्यामध्ये जे काही इव्हन नंबर्स आहेत मला त्याची ऍडिशन हवी आहे. 51 to 100 याच्यामध्ये जे काही इव्हन नंबर्स आहेत, इव्हन नंबर त्यांची ऍडिशन हवी आहे. तर मग आय यांची व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू काय राहील यांची 100. ही झाली यांची फायनल व्हॅल्यू 100. सम तर ऑलरेडी 0 पासून स्टार्ट होणार आहे. स्टार्टिंग व्हॅल्यू. आता मला सांगा 51च्या पुढे पहिला इव्हन नंबर कोणता येतो? 52. मग तुम्हाला इनिशियलायझेशन करायचंय 52 पासून. बरं आय ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू काय पाहिजे? 100 म्हणजे एन. 100 पेक्षा कमी ना, कारण 100 फायनल व्हॅल्यू आहे. फायनलायझेशन झालं इन्क्रीमेंट. इव्हन नंबर मध्ये ऑलवेज इन्क्रीमेंट होतं 2 ने, म्हणून प्लस इक्वल टू 2 सम आणि इव्हेशन. याला तुम्ही रन केलं की 51 ते 100 मध्ये ज्या इव्हन नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन आपल्याला यायला पाहिजे. आली का? 1900. ओके. अशा पद्धतीने ऑड नंबरची ऍडिशन, इव्हन नंबरची ऍडिशन, कुठला पण मधली रेंज असू द्या 1 to 20, 20 to 40 काही असू द्या, अशी या पद्धतीने तुम्ही रन करू शकता. काही डाऊट असल्यास या प्रोग्राम मध्ये तुम्ही मला विचारा. हा प्रोग्राम एक्झामला आलेला आहे. काय डाऊट? समजले प्रोग्राम? ओके चालेल. बाय बाय मुलांना. Like, share and subscribe. Thanks for watching.